नमस्कार आहे. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज मी आली आहे नवरी मिळे हिटलरला मालिकेच्या सेटवर आणि होणारे खास तुमच्या लीलाचा मेकओव्हर, अर्थात वल्लरी टू लीला ती कशी रेडी होते तिच्या कॅरेक्टरसाठी हे आज आपण बघणार आहोत. चला तर मग भेटूया वल्लरीला. वल्लरीच्या मेकअप रूम मध्ये आता आपण आलेलो आहोत आणि तुम्ही बघितलंच वल्लरीची जस्ट सेटवर एंट्री झालेली आहे. एजंटनी खास तिचं स्वागतही केलेलं आहे. सो आता ती रेडी व्हायला बसली. हॅलो वल्लरी, स्वागत आहे लोकमत फिल्ममध्ये. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सो आज वल्लरीचा मेकओव्हर कसा होतोय, ती लीलाच्या गेटअप मध्ये कशी रेडी होते हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे. सो वल्लरी, काय स्पेशालिटी असते आज? माझ्या मते कितीचा कॉल टाइम आहे तुझा? आज माझा 11:30चा कॉल टाइम होता. पहिल्यांदाच खूप महिन्यानंतर माझा उशिराचा आहे. नाही तर नॉर्मली माझा 8:30चा असतो. आमची 9ची शिफ्ट असते आणि पहिला सीन हा बहुतेक माझाच असतो. पण आज जरा उशिरा आरामात मी आलेले आहे. ओके, बट आज जो लुक तुझा रेडी होणार आहे सो तो काही स्पेशल आहे का? नॉर्मल लुक आहे? नॉर्मल लीलाचा जो नॉर्मली लुक असतो तोच आहे आज आमचा लुक. ओके, सो आता हे काय करते ते मला जरा सांगशील तू? हा माझा ब्रश आहे मेकअपचा आणि माझं मेकअप क्लीनर. आणि मी हे क्लीन करते ब्रशेस, कारण आठवड्यातनं किंवा ऍक्च्युली आठवड्यातनं 2दा तरी माझा प्रयत्न असतो की ब्रशेस क्लीन करायचे. ओके, कारण का असेच ब्रशेस आपण वापरले की मग चेहऱ्याला इन्फेक्शन होतं, पिंपल येतात, काही ना काही होतं. कारण ह्याच्यात इकडे सगळं राहून तो बॅक्टेरिया क्रिएट होतो इव्हेंच्युअली मेकअपचा. सो असं माझं नेहमीचं काम सुरू आहे. ओके, म्हणजे सेटवर आल्या आल्या लगेच तू रेडी व्हायला बसतेस का? ह्याच्या आधीची काही प्रोसेस आहे दररोजची का नेहमीचं हेच रुटीन आहे? नाही, आल्या आल्या मी लगेचच मेकअपला बसते. कारण का माझं असं असतं की मी मेकअप करून बसते, मग मला काही बाकीचं करायचं ते करते. मग नाश्ता असेल, कॉफी असेल, कारण काही वेगळं करत राहिलो आणि मग बोलवलं की पूर्ण वाट लागते, घाई होते. त्यामुळे मी आधी पटकन रेडी होऊन घेते, मग बाकीचं काय. ओके, कूल. मग आता आपण रेडी व्हायला सुरुवात करूया. बरं, पहिले चेंज करणार आहेस की पहिले मेकअप आणि आधी मेकअप आणि हेअर आणि मग नंतर साडी? ओके, कूल. सो सुरुवात करूया. येस, लेट्स स्टार्ट. जलपाई. वल्लरी, हळूहळू सुरुवात तर झाली आहे, पण ह्याच्या आधी काही स्किन केअर रुटीन फॉलो केलंस का मेकअपच्या आधी? माझं मॉइश्चरायझर, सनस्क्रीन जे मी लावते तेवढंच, आणि बाकी फार काही मी लावत नाही. माझी स्किन खूप ऑइली असल्यामुळे कमीत कमी प्रोडक्ट मी वापरते, नाही तर परत तेच ॲक्ने ब्रेकआउट्स लगेच होतात मला. स्किन केअर. ओके, स्किन केअर आणि मॉइश्चरायझर, सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर. सॉरी, या. आणि तुझा तू मेकअप करतेस की तुझं असं काही स्पेसिफिक आहे, म्हणजे बेस तू करणार आणि मग बाकीचा मेकअप मॅन करणार? ऍक्च्युली इट डिपेंड्स. मोस्टली तरी रेग्युलर मेकअप बऱ्याचदा मी करते, पण जर काही ओकेजन असेल आणि काहीतरी वेगळा मेकअप असेल तर कधी कधी दादा करतात. सो असं हे आहे, पण बऱ्याचदा बेस मीच करते आणि माझेच प्रोडक्ट्स वापरते, कारण तेच मला फारच लगेच नाहीतरी पिंपल्स येतात. सो मला ते थोडंसं
सांभाळायला लागतं. पण आज आय थिंक मीच करीन, आज वेळ पण आहे माझ्याकडे. ओके ओके. पण मेकअप अर्थात बऱ्याच अभिनेत्रींना स्वतःचा मेकअप करता येतो. सो तू शिकलीस की तुला ऑलरेडी म्हणजे म्हणतात ना की या क्षेत्रात आल्यानंतर आपल्याला प्रत्येक गोष्टी शिकायला लागतात, तसं हे तू शिकलीस इथे आल्यावर की आधीपासून याची आवड होतीच? मला मेकअपची आवड तर होतीच, म्हणजे अगदी लहानपणापासूनच होती. आणि नंतर मी कथ्थक शिकले आणि त्याचे माझे लहानपणापासून प्रोग्राम्स आणि त्याचे काहीतरी शोज वगैरे असे असल्यामुळे मी बऱ्यापैकी कॉलेजला असतानाच स्वतःचा बेसिक मेकअप करायला तेव्हाच शिकले, कारण दरवेळी काय आई येऊ शकत नाही किंवा कोणी करू शकत नाही. राईट. सो मी तेव्हा शिकले. मग नंतर सिरियल करायला लागल्यावर मी पहिली जी हिंदी सिरियल केली होती तेव्हा मग स्टेज आणि स्क्रीनचा मेकअप वेगळा असतो आणि मग ते जे माझे मेकअप दादा होते तिकडचे, त्यांच्याकडे बघून बघून आणि त्यांनी मला शिकवलं की कसा करायचा मेकअप आणि ओके शिकले. आता हे हेअरला वेणी बांधतोय कारण का मी विग लावते. विगच्या आतलं पॅकिंग आहे. मी माझे ओरिजिनल केस नाही वापरत कारण आम्हाला ते कर्ल्स करायला लागतात. अच्छा. आणि त्यामुळे कर्ल्स रोज केल्यावर केसांची वाट लागू नये म्हणून आम्ही विग वापरतो. सो हे आता पॅकिंग करता येतात. हे पुढचे एवढे केस माझे असतात, मागणं आम्ही विग लावतो. वा, कूल. सो साधारण वल्लरी टू लीलाच्या गेटअप मध्ये यायला किती वेळ लागतो मेकअप, हेअर टू कॉस्ट्युम? 40 मिनिटं लागतात. 40 मिनिटं. 40 मिनिटं तरी लागतात. हो, मेकअप हेअरला एक साधारण 25 मिनिटं जातात एकत्र. त्याच्यानंतर साडी नेसायला पुढचे 5 मिनिटं आणि काहीतरी शेवटचे टचअप, काही हेअरस्टाईल, माईक लावणं, ज्वेलरी घालणे मिळून एक 40 मिनिटात रेडी असते. ओके. आणि फंक्शन किंवा वेडिंगशी रिलेटेड काही? अरे माझा वेडिंगचा जो लुक होता तेव्हा तर म्हणजे बापरे, मला झोप यायची बसून बसून. संपायचंच नाही आमचं. तेव्हा हेअर सोपं होतं कारण विग वगैरे नव्हती, आम्ही पटकन त्या बांधायच्या. पण मेकअपला खूप वेळ लागायचा. मेकअप, साडी, ज्वेलरी, ते आम्हाला एक 1.25 तास वगैरे मी रोज रेडी होत होते ते 4-5 दिवस लग्नाचं सिक्वेन्स. ओके. अदरवाईज 40 मिनिट्स मध्ये होतं. 40 मिनिट्स. कूल. येस. आता माझ्या मते बेस रेडी आहे, आय शॅडो पण रेडी आहे आणि आय शॅडो लावण्याची पद्धत मला फार आवडली आहे. तू एवढ्या लांबून लायनर आणि आय शॅडो कसं काय लावतेस वल्लरी? म्हणजे फार लोकांना असं खूप क्लोज मिरर लागतो आणि मग ते लावतात, पण तू माझ्या मते प्रो झाली आहेस एकदम. काय रोज जर आपण तेच करत असू तर प्रो होणारच. म्हणजे मला वाटतं मी झोपेत जरी असली तरी मी असाच मेकअप करू शकते. म्हणजे कारण रोज आपण तेच करतो तर सवय होते ना हाताला पण. पण तुझे शॅडो आणि तुझ्या दरवेळेला कॉस्ट्युम नुसार चेंज होत राहते की म्हणजे आधी कॉस्ट्युम पाहते आणि मग त्याच्यानुसार तुझं सगळं सेट होतं? माझा जो घरचा लुक आहे ना, म्हणजे नॉर्मल डेलीचा लुक, त्याचं आमचं हे आहे आय शॅडो. ओके. पण आता मी कुठेतरी याच्यावर डेटलाच चालली आहे किंवा काहीतरी फेस्टिवल आहे किंवा काहीतरी असा कार्यक्रम आला की आम्ही काहीतरी
तेव्हा तेवढ्या पुरतं फक्त वेगळं करतो. ओके. नॉर्मली आमचा म्हणजे घरातला जेव्हा काही सीन असेल तेव्हा हा मेकअप तुझा फिक्स आहे तेव्हा Okay. काही change करत नाही. पण ही तुझी मेकअपचं जे काही प्रोडक्ट्स आहेत ते दररोज इथेच असतात की तू दररोज ते मेकअप वॅनिटी तुझी घेऊन जाते सोबत आणि आणतेस, असं काही असतं की इथेच असतं सगळं? नाही, मी सगळं कॅरी करते. माझे 3 पाउच आहेत. हा एक, हा 2 माझा स्किन केअर औषधांचा, हा मेकअपचा आणि हा जो माझा ऑन सेट पाउच हा. हे 3 म्हणजे हे 2च खरं तर ह्याच्यात माझा पूर्ण मेकअप होतो, त्यामुळे फक्त एवढंच मी कॅरी करते. ओके. आणि मी इथे नाही ठेवत, मी रोज नेते आणि आणते. ओके. आणि मला असं खूप कमी प्रोडक्ट आणि खूप कमी गोष्टी मी लावते, त्यामुळे माझ्या एवढ्याशा ह्याच्यात अगदी व्यवस्थित मेकअप होतो. ओके. आणि आमच्याकडे जी सरस्वती आहे ना पूजा, ती खूप सुंदर मेकअप करते. म्हणजे ती डे 1 पासून स्वतःचा मेकअप करते आहे. ओके. आणि ती इतका छान करते आणि तिने खूप गोष्टी मलाही शिकवल्यात. म्हणजे हे आय शॅडो पण आता जसं डार्क आणि हे आहे ना, हे तिने तिची देण आहे मी भूमिजाची. तिने मला शिकवलं. खूप छान वाटते. ते जे 2 शेड तू मिक्स केल्यात त्या खूप सुंदर वाटतात. ते सगळं भूमिजाचं, सरस्वतीचं क्रेडिट आहे. ओके. पण असं तुम्ही एकमेकींचा मेकअपही करता की नाही कधी? कधीतरी अगदीच रेव हसते. मी अगदीच करतो. इनफॅक्ट आम्हाला तर चान्सच हवा असतो. अच्छा. काहीतरी असेल तर मी करू का तुझं, मी करू का, असं आमचं सुरू असतं. ओके. आणि त्यात माझ्या रेऊ आता हसली जी मागे बसले, कारण मी काल परवाच तिचे शॅडो मी केले. आणि बरं आमचे जे मेकअपचे प्रोडक्ट्स आहेत ना, ते आमच्यात इतकं छान बॉन्डिंग असल्यामुळे हे आय शॅडो माझे आहेत पण सगळे वापरतात. किंवा भूमिजाचं पण आता मध्ये माझं ब्लशरच संपलेलं आणि मला वेळच नव्हता, सुट्टीच नव्हती की जाऊन नवीन विकत. मी 1-1.5 महिना तिचं ब्लश वापरत होते. सो आमचं तसं खूप सॉर्टेड आहे सगळ्यांचं. आम्ही सगळे एकमेकांचं वापरतो, एकमेकांना देतो. आणि कोणी काही नवीन वस्तू आणली की आमचं असतं, हे मी हे नवीन आणलं आयशॅडो, सगळ्यांनी आता हे ट्राय करून बघूया असं. ओके. पण असं हेअरवर कधीतरी एक्सपेरिमेंट होतात का? जसे मेकअपवर एक्सपेरिमेंट होतात तसे हेअरवर कधी एक्सपेरिमेंट झालेत? नाही, हेअरवर नाही, कारण भूमिजाची ही वेग आहे, माझी वेग आहे. आधी तर लक्ष्मी म्हणजे सानिका ही वेगच लावायची. ती आता स्वतःचे ओरिजिनल केस कारण ती आहे तसे ठेवते. तिने कर्ल्स करणं आता बंद केलंय लुकमुळे. सो नाही, पण हेअरवर आम्ही शक्यतो काही गडबड करत नाही, कारण का विग असते ती, जर काही गंडलं किंवा काही चुकलं तर ती परत विग काढून लावायला खूप वेळ लागतो. पण तरी स्पेशल एखादा इव्हेंट असेल तर सजेशन देतात का ही हेअरस्टाईल कर वगैरे? अगदी. म्हणजे आमचं आता ZMA होतं ना, तेव्हा नॉमिनेशन पार्टी पासून ते फायनल अवॉर्ड फंक्शन पर्यंत आम्ही सगळे एकमेकांना रेफरन्स दाखवतो. मी हा लुक करू का, नाही हा करू का. मग मला भूमिजासाठी काय वाटलं की आय थिंक तू हा कर. मग लक्ष्मी मला रात्री काहीतरी पाठायची, वल्लरी मला वाटतं तू ह्याच्यात चांगली दिसशील वगैरे. असं सगळं एकत्र कलेक्टिव्ह एफर्ट होता आमचा. पण म्हणूनच आय थिंक आम्हाला मज्जा येते इकडे, कारण आमचं असं आहे. किंवा मला एखादं आलं कानातलं ज्वेलरीमध्ये जे दिलंय, जे लीलासाठी म्हणून आलंय, पण ते बघून मला असं वाटलं की नाही हे लीलाचं नाहीये, हे ना लक्ष्मीसाठीच वाटतंय. किंवा आम्ही आमच्या तू हे वापर, तुला हे मॅच होते ना, मी वापरलंच नाही, थोडं ते वापर, पण मी हे तिला देऊन टाकते. तिला काही आलं की ते ती मला देऊन टाकते असं आमचं. किंवा नवीन कॉस्ट्युम आला की त्याच्यावर नवीन कानातली, की असं एकटी नाही ठरवत. काय आता नवीन साडी मला सांगा ना कुठली घालू कानातली, की सगळी डोकी अशी एकत्र हे घाली. ओके. असं आमचं असतं. पण आता तुझं हे काजळ लावतेस, हे तू नेहमी आउटरच ठेवतेस? आधी तर ऍक्च्युली असं होतं की लग्नाआधी लीला काजळच नाही लावायची, पण लग्न झाल्यावर आम्ही ठरवलं की काहीतरी केलं पाहिजे. तेव्हा 2 ऑप्शन होते. एक तर असं विंक लायनर, पण ते विंकने मी खूपच जास्त मॉडर्न दिसत होते, ज्याची काही गरज नाही माझ्या कॅरेक्टरला. मग आम्ही हे काजळ, पण हे पण असं हलकं काजळ आहे पावडरचं. ओके. म्हणजे कळलं ना, असं बारीक. आणि आता ते दिसतंय थोड्याने ते अजून लाईट आणि ते असं स्मज होऊन जातं छान. पण वल्लरीला प्रॉपर काजळ लावायला आवडतं की हे आउटर लाईन्स? मला काजळच आवडत नाही, मला हेही फार आवडत नाही. म्हणजे माझं बस चालेल तर मी फक्त मस्कारा बास. ओके. मला काजळ अजिबात आवडत नाही. आणि ऑल्सो मला आय थिंक कधीतरी एकदा ते आत गेलीये पेन्सिल, कुणीतरी मेकअप दादा लावताना, आय थिंक मी शाळेत वगैरे गॅदरिंग मध्ये, आणि तेव्हापासून एवढी भीती बसली आहे म्हणून पण बहुतेक मला आवडत नाही. हे कारण असू शकतं. वल्लरीला जर सांगितलं की एखाद्या इव्हेंटसाठी रेडी होऊन जायचंय,
सो बेसिक घरचा इव्हेंट असेल किंवा आपल्या काहीतरी जवळच्या असेल, normal, व्यक्तींचा, हा, तो मिनिमल मेकअप काय करेल वल्लरी? कन्सिलर जे मी सगळ्यात सुरुवातीला लावलं, फाउंडेशन नाही, फक्त कन्सिलर, त्याच्यावर माझा कॉम्पॅक्ट, त्याच्यानंतर एकदम आत्ता जे लावलंय ना तसं पातळ लायनर आणि मस्कारा, आय शॅडो फार नाहीच, आणि छान लिपस्टिक. ओके, एवढं मिनिमल तुला? हे एवढं मी करते, म्हणजे आईज आणि लिप्स हे एक करायचं. बाकी मग ब्लश ऑन वगैरे फार काही नाही, कारण मग ते केलं ना की एकदम मेकअप केल्यासारखं वाटतं. झालाय आणि आता मी साडी नेसते. ओके, बट आजचा कॉस्ट्युम तुझ्यापर्यंत आलेला आहे की नेमकी कुठली साडी वेअर करायची? येस, आज मी यायच्या आधीच माझा कॉस्ट्युम आलेला असतो नेहमीप्रमाणे, तो आलेला आहे. ओके ओके, ही माझी आजची साडी आहे. येस, सो आता थोड्या वेळाने आता आपण चेंज झाल्यानंतर मग बाकीचे हेअर करणार, राईट? येस, बाकीचे हेअर नंतर, हेअर ज्वेलरी नंतर. ओके, डन. सो येस, आत्ता लीलाचा एक छान लुक रेडी झालेला आहे. हाफ लुक म्हणू शकतो, कारण चेंज झालाय, मेकअप झालाय. सो तुम्ही बघू शकता लीलाचा लुक. आत्ता जो तिचा कॉस्ट्युम आहे, जी साडी तिने दाखवली होती आजच्या सीनसाठी, ती साडी वेअर करून झालेली आहे, मेकअप झालेला आहे. आत्ता हेअर बाकी आहेत फक्त. येस, सो आता हेअरला विग लावायचा. येस येस, सो प्लीज स्टार्ट करूया. आता विग लावून झालाय. आता काय बाकी आहे वल्लरी नेमकं? आता फक्त आम्हाला बाउंडसाठी आम्ही केसांना रोलर लावून ठेवतो, तो रोलर लावून ठेवू. बाकी हेअरस्टाईल अशी काही नसते, माझे ओपनच असतात. ओके, आणि ज्वेलरी राहिलेली आहे, सो ज्वेलरी वर्क झालेला आहे. ज्वेलरी येस, पण विग हा साधारणतः म्हणजे हाच विग किती दिवस यूज करता की कंटिन्यू हाच विग असतो, आणि त्याची मग केअर कशी घेतात? आता कसं आहे ना की जेव्हा काही दुसऱ्या सिक्वेन्स आला ज्यात माझे केस ओपन नाही आहेत, बन वगैरे आहेत, तर मग माझ्या केसांचंच आम्ही ते सगळं करतो. राईट, किंवा वेणी घालायची तर माझ्या केसांची वेणी घालतो वगैरे. आणि मग हा मी धुवायला नेते. सो हा तरी नाही म्हटलं तरी मला महिन्यातनं एकदा तरी तो वॉशला द्यावा लागतो. ओके, सो दॅट त्याचं बाउन्स आणि सगळं टिकून राहील, कारण का विग पण खराब होतो जर त्याची काळजी नाही घेतली तर. आणि विग खराब झाला तर पर्यायाने माझा लुकही खराब होईल. त्यामुळे जल्पा तू कर इकडे. सो हे करावंच लागतं आम्हाला. ओके, बाकी काय फार काही नाही. मला वाटतं की हा विग टिकेल, म्हणजे छान चाललंय माझं. कारण तुम्ही त्याच्यावर स्प्रे कर्ल्स असतील तर स्प्रे यूज करता, सो मग त्याचं क्लीन असणं पण तेवढं. हो हो, आणि आउटडोर आमचं सीन असल्यावर खूप धूळ, खूप माती उडते, त्यामुळे पण ते मग केस खराब होतात. सो जशी आपण आपल्या केसाची काळजी घेतो तशी विगची पण काळजी घ्यावीच लागते आपल्याला. ओके, सो आता हे रोल करून किती वेळ ठेवता साधारण? शॉर्टला जाईपर्यंत. ओके, आणि मग एक सीन झाला की दुसऱ्या सीन मध्ये पण वेळ असेल 5 मिनिटं, थोडं लूज कर बस, तर तेव्हा पण आम्ही रोलर लावतो, कारण का रोलरने बाउन्स येतो. ओके, विदाउट डुईंग द कर्ल्स, आणि तो नॅचरल पण वाटतो. इथे इकडनं पण लावायचं. ओके, मग तुम्हाला ते हीट देऊन कर्ल्स करायची गरज नाही पडत. एक्झॅक्टली. सो ह्याच्यावर कधीतरी आम्ही ड्रायर मारतो. अगदीच असं वाटलं की बाउन्स येत नाहीये, थोडंसं ड्रायर ह्याच्यावर फक्त हवा मारली गरम तरी
काम होतं. म्हणजे कमीत कमी डॅमेज करून सस्टेनेबल लुक मिळवावा की तो दिवसभर टिकेल ह्याच्याकडे आमचं लक्ष असतं सगळ्यांचं. जलपा ज्वेलरी का बॉक्स टिकली, मी बऱ्याचदा टिकली विसरते आणि अशीच मी सेटवर जाते आणि सगळे मला खूप चिडवतात की टिकलीच विसरली. मी आज आधीच लागते टिकली. आणि आता खरं तर मला टिकलीची एवढी सवय झाली आहे की मी नॉर्मल एरवी घरी जर जीन्स टॉप घालून कुठेतरी जात असेल तरी मला वाटतं मंगळसूत्र टिकली आणि काय राही वल्लरी तू आता नॉर्मल आहेस. ते मंगळसूत्राची तर एवढी सवय झाली ना मला की मला असं पडलं आपण सेटर नाही होत, तिकडे होत, घरी होत. या ज्वेलरी बॉक्स मध्ये तुझे डेलीचे आहेत की अदरवाइज बाकीच्या फंक्शनचे? फक्त डेलीचे आहेत. फंक्शनचे माझे वेगळे असतात आणि फंक्शनचे प्रत्येक फंक्शन प्रमाणे नवीन दागिने येतात ते मी वापरते आणि मग ते आम्ही परत करतो, मग नवीन येतात असं. ओके. सो ह्या खरं तर लीलाच्या नेहमीच्या हिरव्या बांगड्या आहेत आणि हे कडे आहेत. सो आता काही असं सिल्वर, आता ह्याच्यावर गोल्डन बांगड्या नाही जाणार, सिल्वर ऑप्शनला आहेत. ओके. हे माझी मंगळसूत्र आहेत, माझे 5-6 प्रकारची मंगळसूत्रे आहेत. सो मी तुम्हाला दाखवते. सो हे मंगळसूत्र आहे. हे एक आहे मोठं. काही ट्रेडिशनल असलं ना, अशी एखादी काठापदराची साडी की ते मोठं लागतं, कारण मग आम्ही छोटा काहीतरी नेकलेस घातला की मग आम्ही हे घालतो. ओके. त्याच्यानंतर हे जे मी रेग्युलरला वापरते, नेहमी असतं लीलाच्या गळ्यात, जे मी आता पण घालेन. त्याच्यानंतर हे एक आम्ही आणलंय, काहीतरी असं नऊवारी आणि एकदमच ट्रेडिशनल लुक असेल. ओके. किंवा ह्याला कसं खूप गोल्डन आहे ना, सो हे असं सिम्पल आहे, प्लेन. त्याच्यानंतर ह्याच्याच पॅटर्नचं अजूनच नाजूक असंच ह्याचं छोटं व्हर्जन आहे, जे अजून इथे छोटस नाजूक आहे. ओके. त्याच्यानंतर हे खरं तर जुनं मंगळसूत्र, हे ऍक्च्युली हे वापरायचे मी, पण मग हे काळं झाल्यावर हे नवीन आणलंय. आणि ह्याची गंमत, हे माझ्या आईने दिलंय, म्हणजे माझ्या खऱ्या आईने मला हे दिलंय. हे असं होतं आणि मग ती एकदा दुकानात गेली आणि तिला हे दिसलं आणि मग ती घेऊन आली की अगं तुझंच आहे, तर तुला किती लागलं तू वापर. म्हटलं अगं आई पण काही गरज नाही. बोलली नाही, मला वाटलं तू वापर. आता मी हे वापरते, म्हणजे खऱ्या आईने मला दिलेलं आहे. ओ वाव, बापरे, 5-5 मंगळसूत्र. हे आता जरा डिस्कार्ड केलेलं, कारण ही काळं लागलं एकदा सीन मध्ये, ह्याला माती लागते असं काहीतरी सीन होतं, त्यामुळे 4 आता वापरातली आहेत. बापरे. प्रत्येक कॉस्ट्युमशी रिलेटेड वेगवेगळं मंगळसूत्र. हो, प्रत्येक कॉस्ट्युम, प्रत्येक लुक. यातले सगळे दागिने हे सेटवरचे आहेत. म्हणजे तू आता जसं म्हणालीस तसं आईने एक मंगळसूत्र दिलेलं आहे, पण तुझी स्वतःची काही ज्वेलरी आहे की सगळी सेटवरची? नाही, आहेत. मला काय फॅनने गिफ्ट केलेले सुद्धा गोष्टी मला येतात, ते मी सेटवर आणते, कारण ते लीला कॅरेक्टरला त्यांनी दिलेले असतात. मला असं वाटतं की त्या मग मी जर लीला म्हणून वापरल्या तर त्यांना छान वाटेल. अरे वा. हे कानातलं मला गिफ्ट मिळालेलं आहे. एक काकू आहे, तिथेच राहतात ठाण्यात, आणि त्याने खूप प्रेमाने मला हे कानातले दिलेत. हे खरं तर अजून मी वापरलेच नाहीयेत, मी ठेवलेत की काहीतरी आता जेव्हा एखादं ट्रेडिशनल काहीतरी येईल ते मी घालेन. हे मला असे मिळाले होते. वा. बांगड्या आहेत माझ्या. ह्या पण आहेत माझ्या बांगड्या, काही जर असं मोठा सीन आला काहीतरी ट्रेडिशनल वगैरे ते माझ्या बांगड्या. वा. आणि आधी अंगठ्या कानातल्यांकडे हे पण एक आहेत मला गिफ्ट मिळालेले, पण अजून मी वापरले नाहीयेत, कारण आय डोंट नो, म्हणजे हो सुंदर, खूपच गोड आहे, खूप सुंदर आहे. तर हे फॅनने गिफ्ट दिले, हे दोन्ही फॅनने गिफ्ट केलेले आहेत. हो, हे दोन्ही मला ते फॅनने गिफ्ट केले, ते मी ठेवले कधीतरी लीला म्हणूनच वापरले. त्याच्यानंतर अंगठ्या. सो मला वल्लरी म्हणून ना अंगठ्यांचा जरा सोस आहे, म्हणजे मलाच मुळात अंगठ्या आवडतात. सो ह्या अशा अंगठ्यात ऍक्च्युली अजून येतात. तर ही आहे आणि ही आहे. सो ह्या 3 मी आणलेल्या आहेत.
कुठल्या 3 तू आणल्यास? ह्या ह्या तुझ्या स्वतःच्या आहेत? त्या माझ्या ह्याच्या मी तू वापरतेस? लीलासाठी म्हणून आणल्या की अच्छा. मी गेले होते कुठेतरी आणि मला वाटल्या अंगठ्या हव्या, ह्या मी आणलेल्या आहेत. ही माझ्याकडे काय मला माहित नाहीये पण ही आहे. ह्या अशा कॅज्युअल अंगठ्या, सो ह्या माझ्या अंगठ्या आहेत. ओके, पण ह्या सगळ्या तू लीलासाठी वापरतेस? ह्या सगळ्या मी लीलासाठीच वापरते. ओके. ही फक्त आम्ही काही ट्रेडिशनल असलं की घालतो आणि ह्या बाकी सगळ्या माझ्या रेग्युलर युजच्या आहेत. ओके, वल्लरीलाही आवडतात रिंग्स जास्त? मला भयानक रिंग आहे. ज्वेलरी मध्ये वल्लरीचं काय फेमस? रिंग्स म्हणजे कानातलं वगैरे काही मला फार त्याची क्रेज नाही, मला रिंग्सची खूपच क्रेज आहे. आणि मला खूप म्हणजे माझ्या घरी तर इतक्या रिंग्स आहेत म्हणजे आणि मी असं ते प्रॉपर बॉक्सेस मध्ये असं आपण दुकानात विकायला कशा असतात राईट तसे माझ्याकडे बॉक्सेस आहेत, सगळ्यात व्यवस्थित ऑर्गनाइज करून ठेवलेल्या. ओके, सो येस, ह्या माझ्या रिंग्स झाल्या. येस, त्याच्यानंतर हे सगळ्यात शेवटी उघड्या. हां, हे माझं असंच नेकलेसेस आहेत की मला काही ट्रेडिशनल असलं तरी घालायचे. हे अजून मी वापरले नाही आहेत. हे लीलाचेच आहेत? सगळे लीलाचे आहेत, ते नवीनच आलेत. हे आता कदाचित संक्रांतीत वापरू, बघूया. सो हे असं सिम्पल माझं मोस्टली असं काहीतरी असं सिम्पल आणि थोडं ट्रेडिशनल. कॅमेरा हे पण हे खूपच सुंदर आहे, हे पण अजून मी वापरलं नाहीये. पण हे सगळे गोल्डन असल्यामुळे ते ट्रेडिशनल काहीतरी असं लुक आला की ते मी वापरेन. आणि बस झालं ना. आता हे बघूया आपण. ह्याच्यात खूप सारे इयरिंग्स मला दिसतात. तरी आता हे कमी केलेत कारण का खूप जास्त झाले. म्हटलं की आपण अर्धी जर आता परत करू डिझाईन. बापरे. सो हे माझे सगळे इयरिंग्स आहेत. ह्याच्यात सगळे मिक्स आहेत, ट्रेडिशनल मिक्स आहेत. आता ह्या साडीवरचे हे आहेत, ह्या बांगड्या आणि हे ह्या साडीवर हे घातलंय मी. ओके. आणि मला साड्या नवीनच येतात, म्हणजे मी कुठली साडी रिपीट करत नाही. आमचं ह्याच्याशी कोलॅबोरेशन असल्यामुळे ब्रँडची. ओके. त्यामुळे कानातलेही तेव्हा जे वाटतील ते नवीन, नाही तर नॉर्मली ही साडी ह्याच्यावर हे कानातले असे सेट असतात. बरोबर. सो आमच्याकडे ते तसं काही करायचं चान्स नाहीये, त्यामुळे आम्हाला सतत नवीन कानातले लागतात आणि ते येतात. असे भरपूर आहेत माझे. पण यातले तुझे फेवरेट किंवा वल्लरी म्हणून तुझे फेवरेट एक दाखवते जे मला खूप आवडतात. तुटले एवढ्या वेळ इतकं आहे ना की सगळ्या मला चिडवतात, वल्लरी अर्धा वेळ ना तुझं कानातले शोधण्यात मला सगळे म्हणतात. हा, तर हे जे कानातले हे एक तर मला खूप आवडतं आणि दुसरी गोष्ट हे लग्न आधीच्या लीलाचं आहे आणि इट इज वन ऑफ द फर्स्ट ज्वेलरी. म्हणजे पहिला 1-2 एपिसोड आम्ही शूट केले होते खूप सुरुवातीला, पहिलेच अगदी नवीन नवीन शूट सुरू झालं तेव्हा मी हे घातलेले. आणि यांच्याबरोबर असं एक वेगळं माझं आता कनेक्शन आहे की हे माझे पहिले इयरिंग्स आहेत. सुरू झाली सिरियल तेव्हा माझ्याकडे हे होते आणि मी ते पहिल्यांदा घातले. तर बाकी सगळे मी देऊन टाकले, म्हणजे ऑब्व्हियसली नवीन ज्वेलरी आल्यावर ती प्रोडक्शन पाठवून दिली आधीची, पण मी हे झुमके ठेवलेत कारण हे छानच आहेत, हे मला खूपच आवडतात. आणि माझे आवडते ऍक्च्युली माझे आवडते पण चेंज होत राहतात. पण हे पण एक खूपच सुंदर सुंदर. वाव. काहीतरी युनिक आहे ते, म्हणजे ट्रेडिशनल प्लस वेस्टर्न असा टच आहे त्याला. एक्झॅक्टली. तसं माझ्याकडे एका टाईपची ज्वेलरी नाही. बघ आता हा झुमका किती वेगळा आहे, असं म्हणजे असं नाही की एकाच प्रकारचे सगळेच, राईट, वेगवेगळ्या. हे ट्रेडिशनल हा पण झुमका आहे, ही थोडीशी मॉडर्न ज्वेलरी. असं खूप मस्त कलेक्शन आहे इयरिंग्सचं खरं तर तुझ्याकडे. म्हणजे प्रत्येक साडीवर किंवा प्रत्येक वेगवेगळ्या लुकवर काहीतरी हटके करता येईल असं. हो आहे. मी जेवढं आतापर्यंत बघितलंय, वल्लरीला एखादं काही छान तिचं फेवरेट विचारलं की तिच्या नाजूक साजूक गोष्टी छान निघतायत. सो तुला बेसिकली सगळं नाजूक वेअर करायला आवडतं. हो, मला जितकं नाजूक आणि जितकं कमी तितकी मी खुश असते. आणि लकीली लीलासाठी पण आम्हाला तसं करता येतंय. म्हणजे दुर्गा किंवा लक्ष्मी सरस्वतीचं कॅरेक्टर आहे, त्यांना घालावंच लागतं खूप काही. पण लीलाचं कॅरेक्टरच असं आहे की काहीतरी नाजूक आणि छान. आणि समाव आमचे क्रिएटिव्ह पण मला देते तेवढी लिबर्टी. म्हणजे मी म्हणजे अरे होतंय, मला नाही झेपणार की, म्हणजे ठीक आहे तुला काय हवं असं करू का. म्हणजे पण असं वाटलं होतं कदाचित लग्नानंतर, लीलाला लग्नानंतर फार हेवी ज्वेलरी येईल आणि दुर्गा सरस्वती आणि जशा राहतात तसं तुला राहावं लागेल, किंवा लीलाचं कॅरेक्टर तसं कदाचित चेंज होईल असं वाटलेलं तेव्हा
जेव्हा तो ट्रॅक येणार होता आणि लग्नाचं सगळे सीन झालेले त्याच्यानंतर? नाही, इनफॅक्ट मला तो उलट वाटलेलं. मला वाटलेलं एकंदरीत लीलाचं बघून की बहुतेक मला साडीही देणार नाहीत, तिला ड्रेसमध्येच ठेवतील, कारण ती तशीच होती. आणि मला माहिती की इव्हेंच्युअली माझं कॅरेक्टर तसं होईलच काही आय डोंट नो महिन्यांनी वर्षांनी वगैरे, की मी पण एकदम दुर्गासारखी तशी राहायला लागेल. पण आता लीलाचं वय मुळात लहान आहे आणि ते लहान दाखवण्यासाठी एजेतला आणि माझ्यातला डिफरन्स पण दाखवण्यासाठी मी खूप कमी मिनिमलिस्टिक आणि नाजूक साजूक गोष्टी घालणं गरजेचं आहे, त्यामुळे तो डिफरन्स दिसून येतो वयाचा. ओके, झालंय. सुरुवातीला मला सिंदूर होता, इकडे मुहूर्तमणी होता. अच्छा, ते नवीन नवीन लग्न झालं होतं, पण मग ते हळूहळू कमी केलं की आता नॉर्मल ठेवू, एकदम सिम्पल. ओके, सो कूल, मस्त. आणि आता तुम्ही बघितलं असेल वल्लरी टू लीला असा छान तिचा मेकओव्हर झालेला आहे. आणि आपल्याला प्रत्येकाला उत्सुकता असते की त्यांचे लाडके जे सेलिब्रिटी आहे, त्यांचं लाडकं कॅरेक्टर आहे, ते कसं रेडी होतं. आणि खरं तर बऱ्याच वेळेला हेल्पिंग हँड्स असतात, जसे आता हेअरला होते तिच्याकडे, पण स्वतः मेकअप करणं हेही एक शिकण्याची कला आहे आणि ती वल्लरीने खूप छान शिकली आणि स्वतः मेकअप तिने केलेला आहे. सो ते बघायला तुम्हाला नक्कीच आवडलं असेल. आणि तिचं कलेक्शन फार सुंदर आहे, ज्वेलरी कलेक्शन, तेही तुम्हाला आवडलं असेल. आणि फॅन्सने गिफ्ट केलेली ज्वेलरीही तिने खास राखून ठेवलेली आहे, जे कधीतरी तुम्हाला पुढे मागे सीनमध्ये दिसून येईलच. पण आत्तासाठी तिने एवढं सगळं कलेक्शन आपल्याला दाखवलं, एक छान मेकओव्हर, तिची रेडी होतानाची सगळी प्रोसेस तिने दाखवली. खूप बरं वाटलं वल्लरी आम्हाला, आणि छान हा मेकओव्हर तुझा आम्हाला कव्हर करता आला, आम्हालाही छान वाटलं. मलाही खूप छान वाटलं. सो थँक्यू सो मच. आणि भेटत राहू पुन्हा, आम्ही असे मेकअप रूमचे बरेच काही वेगवेगळे सेगमेंट्स घेऊन येतो, तसं आणखीन नवीन काहीतरी सेगमेंट घेऊन येऊच तुझ्यासाठी. आत्तासाठी खूप खूप थँक्यू सो मच. थँक्यू, बाय.